महायुती सत्तेत आल्यापासून नाराजी हा शब्द अनेक वेळा चर्चेत आला। मग ती नाराजी शपथविधी वेळची असो, मंत्रिमंडळ विस्तारावेळची असो किंवा मग अन्य कोणत्या तरी कारणामुळे। आणि या सगळ्या नाराजी नाट्याच्या केंद्रस्थानी राहिलेले दोन महत्त्वाचे चेहरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार, दोघंही उपमुख्यमंत्री। आणि याच उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीचा मुद्दा आज पुन्हा एकदा रंगला। पण तो कोणत्या कारणामुळे जाणून घेऊया राजकीय शोलेचा हा आजचा पहिला रिपोर्ट। शपथविधीवेळी शिंदे नाराज। मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे नाराज। पालकमंत्री पदावरून शिंदे नाराज। निधी वाटपात भेदभाव, शिंदे नाराज। आणि आज पुन्हा एकदा शिंदे नाराज। महायुतीची सत्ता आल्यापासून गेल्या 5 महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा झाली नाही असा एकही महिना गेला नाही। सोमवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमातही नेमकं तेच घडलं। चैत्यभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण झालं। मात्र या कार्यक्रमात शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही। नेमकं काय घडलंय यावर एक नजर टाकूया। नियोजित कार्यक्रमानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं भाषण होतं। ऐनवेळी केवळ मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचीच भाषणं झाली। चैत्यभूमीवरील कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळण्यात आली। त्यामुळे अजित पवार राज्यपाल निघण्याच्या आधीच निघून गेले। एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी न दिल्यानं त्यांचे समर्थक नाराज झाले। याआधी रायगडावरील कार्यक्रमात शिंदेंनी भाषण केलं, पण अजित पवारांना तिथे डावलण्यात आलं। त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचं मुद्दाम खच्चीकरण होतंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण महायुतीच्या नेते मंडळींनी नाराजीच्या या बातम्या थेट खोट्या असल्याचं सांगितलं। जे रायगडच्या किल्ल्यावर झालं तेव्हा ठरलंच होतं मुख्यमंत्री बोलणार। नंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी बोलावं। त्यानंतर अजितदादा बोलले मला नको, उशीर झालाय। त्याच्यामुळे हे सगळं समजून उमजून एकमेकांमध्ये होते। आता आजही खूप कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच त्या ठिकाणी बोलले असतील याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक दोघांना बोलायला दिलं नाही, ही तुमची दृष्टी झाली। आमच्याकडे अशा प्रकारे कुठला विसंवाद नाही असायचं काही कारण नाही। मला याबद्दल काही माहिती नाही। मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही, त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही। भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत। सर्वांची भाषणं मग आम्ही एकमतानं सर्वांना ब्रेक करून मुख्यमंत्री आणि राज्यपाल बोलतील असं ठरवून ते भाषण झालेलं आहे। म्हणून त्याच्यात कोणत्याही प्रकारची नाराजगी नव्हती। सगळं हसत खेळत हा कार्यक्रम झालेला आहे। उगाच आता एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण नाही झालं, मग काय अजितदादांचं झालं होतं, दोघांचंही भाषण झालं नव्हतं। म्हणून त्याच्यावर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नका। असा कोणताही गैरसमज त्या दोघांमध्ये पण नाही आणि आमच्यामध्ये पण नाही। महायुतीच्या नाराजी नाट्यावर सोमवारी सकाळीच संजय राऊतांनी निशाणा साधला आणि त्याच्या काही वेळातच शिंदे आणि अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या। त्यांच्या सरकारमध्ये 3 पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू आहे, प्रचंड वाद सुरू आहे। मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणामाऱ्या होत्या, एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेल्या दिसतील। बघा तुम्ही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, मार्क दिस वर्ड्स, कॅबिनेटमध्ये मारामाऱ्या। पण या सगळ्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं आणि चर्चांना पूर्णविराम दिला। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एकतरी त्यांचा गुण घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला
एक अंश जरी मिळाला तर या मनुष्य जीवन सार्थक होईल. तेव्हा एकनाथ शिंदे नाराज नसल्याचं म्हणतात खरं, पण प्रश्न असा आहे की ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात बदल कुणी केला. मुद्दा वेळेअभावी भाषण वगळल्याचा होता की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलल्याचा, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.